संघर्ष बॉईज खपाजीवाडी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जेबी स्पोर्ट्स काटेवाडी संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ठेवत असताना काशीनाथ त्याच्या सोडतीला नितीन गोलंदाज प्रभाकर गोलंदाज तयार पहिला चेंडू हा मेट केलाय कव्हरच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार गोलंदाज तयार पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघाले रनआउटची संधी आणि पाठवाला 2 धावा कंप्लीट गुड रनिंग रेट पैकी स्कोर वरती धावसंख्या 6 चांगली अशी बॅटिंग करतोय काशीनाथ गोलंदाज तयार प्रभाकर वाईट बॉल ऑन ऑफ दी ओव्हरचा इशारा पंचांचा गोलंदाज तयार प्रभाकर हो चांगला असा फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार काशीनाथच्या पाठमांना षटकार पाहायला मिळाला चांगला असा स्ट्रोक काशीनाथ चांगली अशी बॅटिंग करतोय इथे मात्र डॉट बॉल मिनी कमबॅक प्रभाकरचं आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली आहे धावा खर्च गेल्या त्या 13 वैयक्तिक 12 वरती खेळतोय काशीनाथ हो ब्लॉक केलं होतं बॅटरला खोदून काढला चेंडू एकच धाव स्टील बंड शेवटचा चेंडू स्ट्राईक करते असेल ते नितीन पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत असताना प्रभाकर स्ट्राईक करते असेल तो नितीन गोलंदाज तयार स्ट्राईक करते नितीन हो चांगला असा फटका तिथे क्षेत्ररक्षक वडाफट चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकच धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 दुसरा षटक घेऊन येत असताना गोलंदाज ओमकार स्ट्राईक करते असेल तो नितीन पहिल्या षटकात धावा बनल्या त्या 15 पॉवरचं षटक होतं आणि क्वालिफायरची लढत जो हा सामना जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल गोलंदाज तयार ओमकार दुसरं षटक घेऊन येत असताना काय करते असेल नितीन अगं पुढील चेंडू हो यावेळेस स्कोर काढला समोर मारला तिथे क्षेत्ररक्षक एकच धाव आणि आता स्ट्राईक करते असेल तो काशीनाथ चांगली अशी बॅटिंग करतोय 5 चेंडू खेळला आणि वैयक्तिक 13 धाब्यांवरती खेळतो धावसंख्या 16 पुढील चेंडू ओमचा काशीनाथ साठी आणि इथे मात्र डॉट बॉल चांगला असा चेंडू गुडल्यावरती टेकअप घेत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॅटर काशीनाथ चांगला अशी गोलंदाजी करतो ओम आणि यावेळेस वाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये
धावसंख्या 17 या आकड्यावरती. गोलंदाज ओम. हो चांगला असा फटका तिथे क्षेत्ररक्षक. हो चांगला असं क्षेत्ररक्षण. एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 18 या आकड्यावरती. क्वालिफायरची लढत. संघर्ष बॉईज कप्पाजीवाडी आणि त्यांच्या विपक्ष जेबी स्पोर्ट्स काटेजीवाडी. दोन यश मातबर संघ चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गोलंदाज तयार. हो शरीर भेदक मारा. लेग बाईटची एक धाव. धावसंख्या 19. चांगली अशी गोलंदाजी करतो ओम. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. स्कोर वरती 19 धावा. गोलंदाज तयार. हो हामेट केलाय. राऊंड द बॉल क्षेत्ररक्षक दूरवरनं ट्रॅव्हल करतात. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघाले प्रणवची संधी आणि पाता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 21. स्टील बंडुगो शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज ओम. गोलंदाज तयार. ओम स्ट्राईक वरती असेल तो काशी आणि इथे मात्र खराब चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या 22 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाजी ट्राय करते ओम. हो चांगला असा चेंडू. ते क्षेत्ररक्षक. एकच धाव. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाज कुशल. आणि स्ट्राईक वरती असेल तो काशी अर्थात काशीनाथ. गोलंदाज तयार कुशल. तिसरं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू पुन्हा वेगाने टाकला होता कुशलने. काहीसा काशीनाथला समजलंच नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. गोलंदाज तयार. कुशल स्ट्राईक वरती असेल तो काशी. विकेट कीपर वेरी गुड टेकन. मैदानाच्या आतमध्ये सर्वात मोठी विकेट काशीनाथ दाद. निभाकर मैदानाच्या आतमध्ये एंटर असताना गणेश. एक नंबर 3 वरती गणेश. नंबर 3 वरती आलाय गणेश. मैदानामध्ये वाघाचे शिकार गणेश काशी. गोलंदाज तयार. कुशल चांगली अशी गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. नो बॅटर गणेश. हो चांगला असा चेंडू तिथे फटका गॅप मध्ये आणि सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
गोलंदाज सय्यार कुशल, चांगला असा फटका गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. व यावेळेस फटका दमदार, धावा मिळतील 6 षटकार. गणेशच्या बॅटमधून चांगला असा फटका. गोलंदाज कुशल चांगल्याशी बॅटिंग करतो. गणेश 2 चेंडूवरती चांगलं असं आक्रमण. ओ यावेळेस विकेट. चांगल्याशी गोलंदाजीने अर्ध काम विकेट किपरने केलंय. नो बॉलर मैदानाच्या आतमध्ये एंटर असताना एक 4 नंबरवरती शुभम. स्टील वंडिगो शेवटचा चेंडू. स्टील वंडिगो शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील धावसंख्या 33. चांगली अशी फटकेबाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये जेबी स्पोर्ट्स काटेवाडी संघाचा गणेश. आता न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तो शुभम. शेवटचा चेंडू. हो चांगला असा फटका गॅप मध्ये खेळलो, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौथे षटक घेऊन येत असताना खांद्यावरती जबाबदारी दिली आहे संघाने चौथ्या षटकाची. तो गोलंदाजाला किरण गोलंदाजी मार करती. 37 धावा. व पहिला चेंडू फुलटास समोर टाकला होता, समोरच मारला. षटकार. पहिला चेंडू फुलटॉस, त्याच्यावरती नितीनचं आक्रमण. पाहूया पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा आक्रमण. यावेळेस फटक्यात वजन. धावा मिळतील डझन. सिक्सर. किरण वरती आक्रमण. लगातारचे 2 षटकार ठोकले. नितीन तिसरा येईल का पाहिजे. यावेळेस वाईड बॉल. गोलंदाज तयार. किरण स्ट्राईक करते असेल तर नितीन. हो यावेळेस शरीर भेदक मारा आणि एकच धाव. धावसंख्या 51. चांगल्याशी बॅटिंग करतो टीम जेबी स्पोर्ट्स काटेवाडी संघ. स्ट्राईक वरती असेल तो शुभम. गोलंदाजी काय करतो किरण. काहीशी खराब अशी गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडूने एका टप्प्यानंतर षटकार. गोलंदाज तयार. शुभम. फलंदाज शुभम. यावेळेस आडवा पाडणं कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. कडक कॅच. शुभम पंडूच्या आश्रयाला. नुपाटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. शेवटचा चेंडू.
नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला प्रकाश टिलवंत शेवटचा चेंडू या इनिंग मधला 57 धावा स्कोर वरती शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का पाहिजे हो फटका चांगला आहे सरळ मारला तिथे क्षेत्ररक्षक प्रभाकर एकदा कोणत्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट विजयासाठी 60 धावांची गरज मी थांबतोय तुम्ही थांबू नका पाहत राहा जय हनुमान चषक मड 2026 आमचे साथी समालोचक योगेश वागसर यांचा आवाज ऐकूयात आपण 24 चेंडूंना तब्बल 60 धावांची गरज आहे या दुसऱ्या डावामध्ये अफलातून बॅटिंग जेबी स्पोर्ट काट्याची वाडी क्रिकेट संघाचे आपण पाहिलेले आहे या पहिल्या डावामध्ये जर गोलंदाजी समरी जर आपण पाहिली तर निश्चित अगदी आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 1 प्रभाकरनं हाताळला प्रभाकरनं धाबा खर्च केल्या 15 ओम आला ओमनं खऱ्या अर्थाने धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 7 कुशल आला कुशलनं खऱ्या अर्थाने 14 धाबा खर्च केल्या 2 विकेट आपल्या नावावरती गेल्या आणि किरण आला किरणनं 21 धाबा खर्च करत 1 विकेट आपल्या नावावरती केलेली आहे अशा 59 धावा त्यामध्ये एक्स्ट्राच्या 6 आलेल्या आहेत एक्स्ट्राच्या 6 धावा ज्या आपण पाहिल्या अर्थात बॅटिंग करत असताना जर विचार केला तर आपण काशीनाथ सोंगाळ 11 चेंडू 17 ज्याच्या बॅटमधून धावा पाहिल्या नितीन आला 6 चेंडू मध्ये 14 धावा गणेश 3 चेंडू मध्ये 10 बनवून बाद झाला शुभम देखील 3 चेंडू मध्ये 10 बनवून बाद झाला प्रकाश 1 चेंडू आणि 2 धावा असं हे खऱ्या अर्थाने धावफलक आपण 59 वरती पाहिलेला आहे 60 धावेची गरज आहे एक भलं मोठं टार्गेट आता चॅलेंज दिलेलं आहे संघर्ष बॉयज खपाचीवाडी क्रिकेट संघाला ज्यांच्या नावामध्ये देखील संघर्ष आहे आता त्यांना संघर्ष करावा लागणार आहे या मॅच मध्ये 15.00 ची धावगती मेंटेन करावी लागणार आहे इथून खऱ्या अर्थाने विजयासाठी चला मैदानाच्या आतमध्ये आपण सलामीची जोडी 2 सख्खे भाऊ सचिन बाग आणि प्रभाकर बाग पहिल्या 2 मॅच मध्ये सचिन बाग नव्हता परंतु या मॅच मध्ये मात्र जरूर वेळेवरती उपस्थित झालेला आहे 15.00 ची धावगती मेंटेन करायची आहे हवेचं वातावरण आपण पाहताय सध्या हवा मैदानाच्या आतमध्ये जोरदार सुरू आहे आणि कदाचित अगदी आपण पाबरपेचू षटकासाठी पाहताय तो म्हणजे गोलंदाज नितीन स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहणार आहात प्रभाकर बाग संघातील एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं याच मैदानावरती खऱ्या अर्थाने मागच्या वर्षामध्ये राय ठाकर रामपूर आयोजनामध्ये आपण पाहिलं असेल प्रेक्षणीय मॅच होती दसई विभाग आणि टोकोडा विभाग त्यामध्ये दसई विभागाने इथे वर्चस्व निर्माण केलं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तीनही खेळाडू एकाच संघाच्या बाजूने खेळत होते आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतायत प्रभाकर बाग स्ट्राइक एंड मध्ये डाबल होते सुरुवात 60 धावांचा पाठलाग सुरू हलक्या हाताने समोर टॅप करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये गॅप शोधलाय प्रभाकर बाग शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत असताना पटका प्रॉपर खेळलाय आणि तिथे 4 धावा चौका
चौकारानं संघाचं धावफलक इथे खुलं झालेलं आहे. पहा गोलंदाजीमध्ये नितीन जबरदस्त गोलंदाज आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीवरती इथे दबदबा निर्माण केलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ओहो, थोडीशी गती कमी वापरली होती आणि त्यामुळे इथे चेंडूचा अंदाज बांधता आला नाही या प्रभाकरला. इथे डॉट बॉल. प्रभाकर असा खेळाडू आहे की त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, ताकद देखील भरपूर आहे. प्रत्येक चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो, परंतु निश्चित त्याला माहित आहे की माइंडसेट गेम खेळायचे आहे आणि त्या संघानं मैदानाच्या आतमध्ये थोडासा थांबला, कारण त्याला माहित आहे शेवटच्या 12 चेंडू मध्ये देखील सामना आपण. ओहो, इथे आपण पाहताय पुन्हा एकदा कदाचित आता उजव्या हाताने जर हा फटका खेळला असता, नो बॉल आलाय, तर मला वाटतं चेंडू सीमारेषा पलीकडे बहुतेक पोहोचला असता. चुकी झाली. 9+1 2 धाबा. येणारा चेंडू फ्री हिट. डावखुर हाताचा खेळाडू आपण पाहतोय सचिन वाघ. फ्री हिटचा बॉल. आता फ्री हिटच्या बॉल वरती फायदा घ्यावा लागणार आहे. फ्री हिटचा चेंडू आहे म्हणजे फलंदाजासाठी काही नियम हे शिथिल होत आहेत. आता फ्री हिटचा बॉल. ओहो, फटका चांगला आहे. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी सचिन वाघ. चौकार. फ्री हिटचा फायदा घेतलाय. 10 धाबा. थोडासा नाही तर भरपूर आजारी आहे, परंतु खऱ्या अर्थाने आजारी असून देखील शेवटच्या मॅच मध्ये आलाय तो, कारण त्याला माहित आहे मला माझ्या संघासाठी जाणं गरजेचं राहील. 10 धाबा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्ले. फ्री हिटचा बॉल होता सचिन वाघ. चांगला फटका जो आपण पाहिलेला यावेळेस पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली क्षेत्र शोधलं होतं. एक सिंगल घेतलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक घालता ठेवला जातो. कारण प्रभाकर आणि सचिनला माहित आहे की गोलंदाज नितीनची गोलंदाजी म्हणजे धारदार गोलंदाजी होती, त्यामुळे त्या गोलंदाजीवरती आपण आक्रमण करण्यापेक्षा त्या गोलंदाजीला सन्मान देणं गरजेचं राहील आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. 11 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकामधला अजूनही बाकी आहे. 15ची सरासरी मेंटेन करायची धावसंख्या प्रति ओव्हर मागे. एसबी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. फुलटॉस बॉल. आता कदाचित फुलटॉस बॉल आणि प्रभाकर वाघ यांच्यातील हे सूत्र कधी आपण पाहिलंय का की फुलटॉस बॉल प्रभाकरचा वडाच्या पलीकडे टप्पा घेत असतोय आणि इथे मात्र या 2 धावा. 13 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. नितीन. ओहो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. शतरक्षक होता त्याला बीट केलेला आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने निघालाय. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलेला आहे. 2 धावा वेगाने बनल्यात आणि या 2च धावा म्हणजे 15ची सरासरी मेंटेन करायचे. 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. अगदी आपण पाहता अजूनही 45 धावा ज्या बनवायच्या आहेत. जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी टीमची धावसंख्या देखील 15च होती आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता संघर्ष बॉईज खपाचीवाडी संघाची धावसंख्या देखील 15च आहे. म्हणजे ज्यावेळेस जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस प्रभाकरच्या ओव्हरमध्ये त्या 15 धावा आल्या होत्या आणि इथे देखील या 15 घेतलेल्या आहेत. 18 बॉल 45 धावांची गरज आहे आणि यावेळेस संदीप आलेला आहे. 18 चेंडू 45 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ थोडंसं आता शिथिल करण्यात आलेलं आहे, कारण फर्स्ट पॉवर प्ले आपण पाहिला. खऱ्या अर्थाने 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सेकंड पॉवर प्ले नाहीये, परंतु पहिलं षटक जे पॉवर प्लेचं पाहिलं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 तर आलेले आहेत. चांगले बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. संदीप तयार होतोय. येणारा चेंडू हाताळण्यासाठी संदीप देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तेवढा चतुर फलंदाज म्हणून सचिन वाघकडे पाहिलं जातं. षटकातले पहिला बॉल. 18 बॉल 45 समीकरण मैदानात बाकी आहे. यावेळेस पुण्यातला चेंडू होता. कुशी मधून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे, अर्थात डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. चांगली धावसंख्या धावफलकावरती उभा राहायची आहे. प्रत्येक बॉल वरती नजर ठेवणं गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस आडवा बॅटनं स्कोर लिहिला. शतरक्षक आहे राहुल बॉल पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल इथे वेगानं बनेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 16 धावा. 16 बॉल 44. 16 चेंडू 44 धावा. भरपूर हवा वाहते, कारण इथे माहित आहे सायंकाळचं सत्र म्हटलं तर तुम्हाला या मैदानावरती हवा वाहणारच. कदाचित पहा डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक म्हणून ही हवा आपण पाहतोय, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक चॅलेंज आहे.
या हवेच्या विरोधात कशा पद्धतीनं फटकेबाजी करायची ते आपण पाहत आहे. संदीप सज्ज आहे आणि स्ट्राईक एंड मध्ये प्रभाकर बाग. 16-24 धावा बनवणं गरजेचं राहील. सायंकाळचं सत्र पहिल्या दिवसामध्ये सारा भारतवाडी टॉप 5, दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर आणि आज कोण तेही आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील 8 संघ होते. 8 संघामध्ये 6 संघ परास्त झाले. सगळे संघ मजबूत स्थितीमध्ये होते. पण निश्चित अगदी आपण पाहिलेलं आहे की आज त्या 2 संघांमधनं हे 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. 16 बॉल 44. 16-44 धावा. जोरदार अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता. आता 15 चेंडूनं 44 धावा बनवायच्या आहेत. 15-44 धावा. एक चांगली कामगिरी करणं गरजेचं राहील. प्रभाकरला माहित आहे की डॉट चेंडू जरी खेळलं तर मी एखादा मोठा फटका खेळू शकतो, त्यामुळे जास्त रिस्क घेतली जात नाही. यावेळेस हो चांगला फटका आहे. चेंडू मात्र थांबत नाहीये. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. प्रभाकर बागच्या बॅट मध्ये यावेळेस मात्र मुक्याच्या क्षणी मुक्याचा फटका तिथे आलाय. गोलंदाज संदीपला चटका. 4 धावा. 4 धावेनं 20 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहे. 40 धावेची गरज आहे अजूनही विजयासाठी. 15 ची सरासरी मेंटेन करायची आहे. 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत. पुन्हा एकदा संदीप सज्ज होईल. यावेळेस देखील मोठी शिका. हो अगदी या मॅच मध्ये सगळ्यात मोठी शिकार म्हणजे प्रभाकर बाग, कारण तो गिअर चेंज आणि गेम चेंज करणारा खेळाडू आहे. अगदी आपण पाहता एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 21. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये राहिली. आता खऱ्या अर्थाने आपण पाहणारा डावखुरा आताचा खेळाडू आहे. त्याच्या समोर गोलंदाज संदीप सज्ज आहे. संदीप तयार आहे. अजूनही उल्हास, त्याचबरोबर आपण गणेश स्टेप आउट झाला होता. फटका तिथे दूरवरून आलाय. प्रकाश शत्रक शेख एक सिंगल आलेली आहे आणि एका सिंगल वरती समाधान मानलेलं आहे. दुसरी साठी निघालेत आणि इथे पोहोचलेत. यस, आता या 2 धावा ऍड होत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 12 बॉल 37 ची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा ज्या बनवायच्या आहेत. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीम साठी देखील एक चॅलेंज राहिलेला आहे. खास करून प्रभाकर बागला आणि सचिनला आता मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी 20+ धावा जर आल्या तर मग मात्र धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये मॅच रफ आणि टप होईल. यात मात्र शंका नाही. अगदी आपण उल्हासला पाहताय, फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहा आणि आपण स्ट्राईक इन वरती प्रभाकर बाग आहे. क्षमता भरपूर आहे प्रभाकरकडे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. उल्हास डावखुरा हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे. या मॅच मध्ये हे 2 षटक फार इम्पॉर्टंट आहेत दोन्ही टीम साठी. ते धावा बनवणं देखील फार महत्त्वाचं राहणार आहे. कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने धावसंख्या बनवली जाणार आहे ते आपण पाहणार आहात. उल्हास सज्ज आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 आणि स्ट्राईक एंड मध्ये बाहुबली प्रभाकर बाग. स्विचिसचा प्रयत्न केला होता. एक सिंगल तर वेगानं बनलेली आहे. दुसरी साडी निघालेत आणि तिथे 2 धावा. गुड रनिंग. एकंदरीत आपण पाहताय क्षमता भरपूर आहे. खऱ्या अर्थाने स्पिनर गोलंदाज म्हटलं तर प्रभाकर बाग समोर नेहमी प्रत्येक गोलंदाजाला वेगवेगळी शिकवण मिळालेली आहे. खास करून खऱ्या अर्थाने इथे ओहो यावेळेस माइटी हिट. आमचे निलेश वाघ आहेत का तिकडे? मला वाटते नाही आहेत. जागा सोडली त्यांनी. षटकार आलाय. अरुण भाऊ होता परंतु अरुण भाऊ वेगळ्या दिशेला आहे. आता धावसंख्या षटकाराच्या मदतीने 31 बनलेली आहे मित्रांनो. 29 धावांची गरज आहे. 29 धावा. खऱ्या अर्थाने निश्चित क्षमता भरपूर आहे. 10 चेंडू 22 वरती अफलातून बॅटिंग करतोय.
उल्हासवरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि ही ओळख आहे या खेळाडूची प्रभाकरची. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेचा अभाव सातत्याने नेहमी आपण पाहत असतो. पुढे चेंडू पुन्हा एकदा ओहो फटका क्लास दुधारी तलवार आणि दुधारी तलवार वरती इथे मात्र राहुल सुरेख झेल कॅरी करत असताना मॅच मधली प्राइज विकेट फलंदाज बाद. समीर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तर पहा प्रभाकरला माहित होतं की मला कशाही पद्धतीने आता दाबा बनवायचा, त्या अनुषंगाने प्रयत्न केला. 31 वर विकेट गमवावी लागलेली आहे. 9 बॉल 29 अजून सामना बॅलन्स आहे. 9 चेंडूमध्ये 29 धावा. या तीन बॉल वरती अजूनही प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. अगदी आपण पाहत आहे समीर क्षमता भरपूर आहे. सातत्याने जर पाहिला आउटस्विंग मध्ये माहिर असलेला गोलंदाज तो म्हणजे उल्हास, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. नेहमी मोठाले फलंदाज जे थांबवतो आहे आणि इथे निश्चित ती गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. 9 बॉलांना 29 धावांची गरज आहे. ही खासियत आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की आउटस्विंग ज्याची क्षमता भरपूर आहे आणि निश्चित टप्पा कुठेही पडेल हे सांगता येत नाही, परंतु ते टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र फलंदाज चकवा देऊन निघतोय. ही खासियत आहे आणि ते जरूर या पद्धतीची गोलंदाजी म्हणजे संघर्षबाई. ओहो याही वेळेस कदाचित या पद्धतीची गोलंदाजी होती, तर या अशा गोलंदाजाला कदाचित उत्तर शोधणं फार गरजेचं आहे. कारण तिथे ज्या वेळेस आउटस्विंग इनस्विंग होत असते त्यावेळेस खऱ्या अर्थाने फलंदाज नेहमी अगोदर तयार राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यावेळेस हो फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि तिथे झेल तर ड्रॉप झालाय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्यासाठी सचिनने नकार दिलेला आहे. सचिनला माहित आहे की आता मला थांबणं गरजेचं आहे. 6 बॉल 29 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहत आहे की यावेळेस गणेश देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. आज गणेश उल्हास या दोनही फिरकीच्या जादूगाराने आज जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आता आपण पाहत आहे यावेळेस स्ट्रायकेरवरती डावपुराचा खेळाडू सचिन आहे. 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. 6 मध्ये 29 धावा मित्रांनो सांगायला कठीण आहे, बनवायला कठीण आहे, परंतु स्वतःचा आत्मविश्वास जर साथीला असेल तर शक्य अशक्य गोष्ट कुठलीच धावसंख्या धावफलकावरती ही क्रिकेट या खेळामध्ये सेफ राहू शकत नाही. याही वेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी वापरली गेली, स्लोवर गतीचा चेंडू होता. 5 बॉल 29. आता सामन्यामध्ये वजन टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण आता निर्माण केलेला आहे सध्याच्या स्थितीला ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात जेबी स्पोर्ट या टीमनं आणि इथे टाकलेला हाय चेंडू. हो चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. 4 बॉल 29. 4 मध्ये 29. 4 बॉल वरती 4 षटकार राहील तर 24 बनतील. 5 धावा कमी राहतील. निश्चित अगदी प्रकाश पाटील सध्या ऑन ड्युटी वरून आलेले आहेत. पाणी थोडस कमी टाकायचा रोडला. यावेळेस देखील हो आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये पूर्णतः वर्चस्व निर्माण केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र संघर्ष करावा लागलाय, कारण नावामध्ये संघर्ष आहे. 3 बॉल आता 29. 3 बॉल 29 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूचा फायदा घेता आला ना. 2 बॉल 29. 2 बॉल 29 धावा. 31 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि अशा पद्धतीने आपण पाहत आहे की बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिल्या. जबरदस्त गोलंदाजी. 1 बॉल 29. तिसऱ्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये जाण्यासाठी संघ सज्ज आहे.
जेबी स्पोर्ट काट्याची वाडी, कारण सध्या आता सन्मान दिला ना. हार्ड लक टीम संघर्ष बॉईज कपाचीवाडी, अभिनंदन टीम जेबी स्पोर्ट काट्याची वाडी टॉप 5 मध्ये जाणार हा तिसरा संघ. पहिल्या दिवसामध्ये सहारा पारदवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये टीम जेबी स्पोर्ट काट्याची वाडी. चला मॅच बॉल द्या. 1000 कमी केले जातील. अगदी आपण पाहताय या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहात. गोलंदाजी मध्ये कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. गणेश मिडॉन षटक ज्यानं हाताळलं आणि कराताने बॅटिंग करत असताना मला वाटतं 10 धावा ज्याच्या बॅट